व्हिडिओ अँड आज मी घेऊन आले Q&A पार्ट 2 आणि खूप अनएक्सपेक्टेड होतं हे माझ्यासाठी की Q&A पार्ट 2 येईल. बट मला आधी सांगायचं होतं की हा येणार नव्हता, मी कॅन्सल केला होता. बट तुमचे क्वेश्चन्स आले म्हणून मला बनवावा लागला. आणि आय होप यू मस्ट हॅव एन्जॉय द प्रिवियस व्हिडिओ. अँड मला खरं मी Q&A पार्ट 1 बघून मी एवढी म्हणजे स्वतःच किती वेळ तो बघितला असेल मी तो व्हिडिओ मला नाही माहिती. बट खरं खूप चांगला हे पण भेटला, त्याला सपोर्ट पण भेटला. पण या पार्टला सपोर्ट भेटेल की नाही मलाच नाही माहिती, कारण की हा पार्ट जास्त करून फ्रेंडशिपबद्दल विचारलेला आहे. आणि मलाही सुद्धा माहिती नव्हतं की हे लोक असे प्रश्न येतील यांच्याबद्दल. मग मी आधीच सांगते की या व्हिडिओमध्ये मी सगळं काही पर्सनल माझं सांगणार आहे. तर कोणी प्लीज त्यावरती जास्त ओव्हर रिॲक्ट करायचं नाही. जस्ट म्हणून एक तुम्ही माझं लिस्नर आहात, त्या हेतूने मी तुम्हाला सांगणार आहे आज. आणि सगळं खरं सांगणार आहे, पूर्ण रिअल, एकही गोष्ट लपवणार नाही. पण एवढी डिटेल नाही, पण मी खरं सांगणार आहे काय ते आहे ते. बॅकग्राऊंड नॉईज येईल कारण की आज पण बिल्डिंगचं काम चालू आहे. आणि मला कळत नाही जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा त्यांना बिल्डिंगचं काम का निघतं हे मी पण नाही. ओके, आपण न टाईमपास करता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. ओके, लेट्स गो. 2 hours later. खूप सारे असे क्वेश्चन्स आलेले आहेत आणि काही क्वेश्चनचे मी आन्सर काय देऊ मी अजूनही विचार करते. व्हिडिओ चालू केले तरी मी अजून विचार करते मी त्या क्वेश्चनचे आन्सर काय देऊ, काय तुम्हाला वाटेल. माझे म्हणजे मला असं नाही हवं आहे की माझ्या फ्रेंड्समध्ये कोणते भेदभाव झाले पाहिजे. पण आज मी जे उत्तर देईल ते प्लीज कोणी मनाला लावून घेऊ नका. ओके, पहिला क्वेश्चन असा आहे, यू शूड पोस्ट मोर सेल्फीज. ओके, करेल मी. सेल्फीज पोस्ट करून काय मिळणार मला? पिक्चर्स ओके, पण रोज सेल्फी काढत राहू एवढा टाईम नाही माझ्याकडे. मी घरी आले तरी रील्सच बघत असते. अच्छा. आणि मग जेवते आणि मग झोपते किंवा नाही झोपत किंवा रिहर्सल करते. पण असो, एक दिवस सेल्फी टाकेल मी. ओके, नेक्स्ट वन इज ILU. खरंच खूप मनापासून तुला लाईक करतो मी. अच्छा, ओके, थँक्यू. असंच असू द्या प्रेम. अरे यार, जे हवा आहे तो भेटत नाही. ओके ओके ओके, काय मी दुसरं नंतर आहे, आर यू सिंगल. हां, चेहऱ्याकडे बघून बघा ना यार, सिंगलच दिसते मी, कुठे कमिटेड दिसते. सिंगल ऑफकोर्स. Q&A पार्ट 1मध्ये पण मी आन्सर दिले, सिंगल सिंगल सिंगल. मला कळत नाही तुम्हाला कुठून दिसतं मी कमिटेड. नंतर क्वेश्चन असा आहे, व्हॉट वॉज द बेस्ट डे सो फार दिस इयर. व्हॉट वॉज द बेस्ट डे. कोणता बेस्ट डे? अजूनपर्यंत नाही असं कोणता झालं यावर्षी. नाही, अजूनपर्यंत नाही. पण एक बेस्ट डे आहे जो मी अजून विसरली नाही आहे. आणि तो बेस्ट डे होता माझा 2022मध्ये 3 सप्टेंबर रात्री 9:30च्या दरम्यान. तो बेस्ट डे मी कधीच नाही विसरू शकत. आणि तो बेस्ट डे असा होता की मला एवढं मी लहानपणापासून पहिल्यांदा मला लालबागच्या राजाचं दर्शन भेटलं. खरं वो बहुत ही अनएक्सपेक्टेड था. हम लोग गए थे 6 बजे और वहाँ पे 6:30 या 6:45 बज गए थे.
और हम लोग लाइन में खड़े थे। फिर सब लोग को भूख लगी तो हम लोग कुछ आ रहा था तो वो ले रहे थे। मैं कुछ नहीं खाई, मुझे सिर्फ फोकस था कि बस बापा के दर्शन हो जाए। सो थोड़ी देर बाद में भी रहेगा 8 बजे या 7:30 बजे एक आदमी आया और वो बोला कि आप लोग यहाँ पे खड़े रहेंगे तो आपको दर्शन नहीं मिलेगा जल्दी। तो वो बोला कि उस साइड से जाओ, ऐसा कुछ तो बोला। मम्मी पूछ रहे थे। तो हम लोग गए उस साइड और लाइन में गए। फिर लाइन में खड़े रहे। फिर भीड़ कम थी और जो रहते ना गार्ड वगैरह वो सब हैंडल कर रहे थे। लेकिन हम लोग उस साइड तो इतना भीड़ चल रहा था और यहाँ जहाँ हम लोग की लाइन थी उधर इतना नहीं था। लेकिन हम कुछ देर बाद भीड़ हो गई हमारे पीछे भी। लेकिन हम लोग पूरा मतलब ऐसा देखो बप्पा की यहाँ पे मूर्ति तो हम लोग यहाँ पे रहेंगे इतना मतलब हम लोग आ गए थे पास। और फिर 9 बजे शुरू हो गई आरती। हम लोग को आरती भी मिल गई। इतना अच्छा लग रहा था वो आरती सुन के। मैंने वो आरती मेरे फ़ोन में रिकॉर्ड भी की वो वॉइस, क्योंकि कभी ऐसा कुछ लो फील हुआ तो वो सुनूंगी। तो मैंने वो रिकॉर्ड की, अभी भी है मेरे फ़ोन में वो। और क्या वो डे था, हो रही थी, मेरे आँखों में हो गया पानी स्टार्ट आना। और फिर हुआ क्या, हम लोग लाइन फिर स्टार्ट हो गया, आरती ख़त्म हो गई ना तो लाइन हम स्टार्ट हो गई। और फिर हम आगे बढ़ रहे थे और मम्मी पीछे से ज़ोर से चिल्लाए, बोली कि दीक्षा दीक्षा बोट बघ बोट बघ। मी बोली काय तुला कुठे दिसतंय? मैं पूछ रही कहाँ दिख रहा है तुझे? मुझे तो नहीं दिख रहा और मैं छोटी, मुझे सच में नहीं दिख। और फिर मैं क्या की, कैमरा ऑन की मेरा मोबाइल का और मैं देखने लगी कहाँ दिख रहा है। देखी तो वो मुझे फिंगर उनका दिखा, एक ही फिंगर, वो ऐसा कहता है ना, ऐसा एक ही फिंगर। ये एक फिंगर देख के पूरा मतलब ऐसा काटे यायला लागले माझ्या अंगावरती पूर्ण। ती फिलिंगच वेगळी होती। आणि थोडी पुढे गेली आणि त्यांचा चेहरा दिसला, थोडी पुढे गेली त्यांचा चेहरा दिसला। अक्षरशः पाणी ते डोळ्यात माझ्या आलं होतं ना। मी व्हिडिओ सोडून त्यांच्या चेहऱ्याकडेच बघते आणि खरं मला ते अजून पण येत आहे नजरेसमोर। आणि आला माझा नंबर पाया पडायचा आणि मी माथे टेकलं। त्यासोबत मी काय केलं की हे 2 हात आहेत ना ते पण त्यांच्या पायावर ठेवले आणि माथा टेकता हातामध्ये कुंकू पण घेतलं त्यांच्या पायावर जे होतं ते। सो मला एवढं म्हणजे एकदम म्हणजे आरामात दर्शन भेटलं। घेतला कुंकू, हातात घेतला, हातात पण कुंकू पूर्ण। आणि माझं जे लक्की कुर्ती आहे माझी एक ती, आणि हातात कुंकू घेतला आणि बघितलं बाहेर येऊन पूर्ण म्हणजे जो त्यांचा पायांचे ठसे जे आहे, जे म्हणजे पोटं आहेत बाप्पांची, ते पूर्ण बरोबर इथे आणि असं पूर्ण लागलं होतं ते कुंकू। आणि ते दर्शन बघून खरं डोळ्यात पाणी आलं आम्हाला। ते खरं तो म्हणजे मी विचार नाही केलेला की लालबागच्या राजाचं मला कधी दर्शन भेटेल। तो 3 सप्टेंबर मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यामध्ये। आणि ती कुर्ती जी मी घालून गेलेली पहिल्या दर्शनाला, ती खरं खूप लक्की आहे, कारण की ती पहिल्या दर्शनाला मी घालून गेली। नंतर मी गेल्या वर्षी परत गेली, तीच पहिल्यांदा गेली, नाही भेटलं दर्शन। दुसऱ्यांदा गेली, नाही भेटलं दर्शन। आणि तिसऱ्यांदा मी तीच कुर्ती घालून गेली जी मी गेल्या वर्षी घातली, म्हणजे जी मी फर्स्ट टाईम घातलेली, ज्या दर्शनाला गेलेली तेव्हा। दर्शन करून आले मी 3 तासामध्ये। म्हणजे त्या कुर्तीमध्ये काय एवढं हे मलाच कळत नाही, पण दोन्ही वर्ष मला दर्शन भेटलं। तर यावर्षी बघूया काय। सो हा माझा बेस्ट डे आहे, पण या वर्षी अजूनपर्यंत कोणतं असं काही बेस्ट झालं नाही आहे। सगळं एकदम वेगळंच होतं आहे। आणि बेस्ट डे बोलायला गेलं तर काहीच नाही असं म्हणजे बेस्ट। सो हाच होता माझा बेस्ट डे, पण यावर्षी अजून काही नाही असं चाललं आहे। हां, सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। खूप बोलली मी, पण मी खरं तर विधान आहे, यू हॅव गुड स्टाईल। ओ थँक्यू, कोणतरी बोललं स्टाईल।
या बॅकग्राऊंड लोकांना ना बिल्डिंगवाल्यांना काय बोलून मला कळत नाही. नेक्स्ट असं आहे, माय फ्रेंड्स ऑलवेज टॉक्स अबाउट यू सो मच. का असा कोणता टॉपिक चालू असतो माझ्याबद्दल? काय टॉपिक असेल माझ्या? ओके, काय बोलत असेल मला सांग खरं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, डू यू लव्ह मी? आस्क युअर सेल्फ. विचारते मी, थांब. डू यू लव्ह मी? नो. नो. आन्सर इज नो. नो बाबा, आन्सर नाही. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, खूप प्रेम करतो तुझ्यावरती, जीव आहेस तू माझा. हे बघ मित्रा, मला ज्याचा जीव मला पाहिजे, मी त्याचा जीव बनले तो ते काय होत नाही. मी तुझा कुठं बनू? जो मुलगा हवा आहे तो भेटत नाही कुठून. ओके, सो असंच प्रेम राहू द्या. चला, कोणतरी आहे मला लाईक करतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाय कॅन आय गेट युअर स्नॅप आय डी? घे ना. काय माझी स्नॅप आय डी मलाच पाठणे आहे खरं तर. काय आहे माझी स्नॅप आय डी? ओके, पण मी स्नॅप यूज करत नाही, सो स्नॅप आय डी देऊन काय करू? मला स्नॅप यूजच नाही करत मी. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, मला हसायला काय तर मला कळ माहिती नाही. हू इज गौरव अँड व्हॉट इज युअर रिलेशन विथ हिम? गौरव, माझ्या आयुष्यात ना गौरव चालले आहेत. गौरव आहे, माझ्याकडे 2 गौरव आहेत सध्या तरी आता ग्रुपमध्ये. ते म्हणजे एक जो आहे, जो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही 11वीपासून आहोत बेस्ट फ्रेंड, पण आम्ही भेटतच नाही. आमचं भेटणं ना 4-5 महिन्यानंतर असतं, म्हणजे वेळ आपण नाही गेलो आहोत कुठे. आणि खरं आम्ही बेस्ट फ्रेंड असले आहोत ना. खरं खूप चांगला माझा मित्र आहे तो. आणि मला असं वाटतं, मी ज्या सिच्युएशनमध्ये होती त्यानंतर जसं तो आला ना, की पूर्ण माझी लाईफच एकदम थोडी बदलली. आणि खूप तो मला हसवतो. किती पण माझी सिच्युएशन कितीही मी सॅड असते ना, तो मला हसवतो. आणि काही झालं तर मी लगेच त्याला सीन वगैरे सगळे माझे सांगून टाकते. आणि खरं तो तेवढा सपोर्टही करतो मला. आमचं रिलेशन असं आहे की आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. खरं खूप चांगलं आहे. आता जास्त तारीफ मी करणार नाही त्याबद्दल, नाही तर तो चण्याच्या झाडावर चढेल. सो बस आमचं तो माझा एक बेस्ट फ्रेंड आहे आणि बाकी असं नाही, बस एवढंच आहे. आणि मी काय बोलली, 2 गौरव आहेत. आणि दुसरा गौरव जो आहे तो माझा आता सध्या फ्रेंड आहे. फ्रेंडपेक्षा जास्त आहे तुझा. पण आता मला नाही माहिती, हे सिच्युएशन मी बघून मला नाही माहिती की तो मला फ्रेंड्स च्या वरती बघतो की नाही. बट मला एक असं बोलायचं आहे की हा गौरव फक्त गौरव नव्हता माझ्यासाठी. मला शब्दच नाही सुचत. गौरव हा म्हणजे माझं एक लाईफचं एक बुक आहे समजा. त्या लाईफच्या बुकमध्ये पहिलं चॅप्टर जे होतं तेच पर्सनल, ते मी सांगणार नाही. पण हा सेकंड चॅप्टर जो आहे तो हा गौरव असेल, जो आता सिनियरमध्ये माझा फ्रेंड आहे तो. हा मुलगा इतका चांगला आहे. मी बोलते, त्याला बोलली नाही आहे कधी मी, पण आता तो व्हिडिओ बघेलच मला माहिती आहे. पण मी बोलली सुरुवातीला की मी सगळं पर्सनल सांगणार आहे. सो आज मी पर्सनल सांगणारच. गौरव इतका चांगला मुलगा आहे ना. खरं गौरवचा जो स्वभाव, परत जसा तो माझ्यासोबत राहायचा, जो माझी केअर करायचा तो, परत ते आमचे बोलणं, परत ते कॉल्स चॅट्स वगैरे चालू असायचे. आमचे खरं डे खूप चांगले जायचे. एकामेकांशी बोललं नाही ना तर असं वाटायचं की काहीच दिवसच नाही गेला वगैरे असं होतं. आणि ॲक्च्युली माझा आता उशीर झालेला आहे, कारण की झालं काय नक्की, माझी सिच्युएशन एकदम म्हणजे हे चालली आहे. त्यामुळेच नाही, त्याच कारणामुळे की आधी तो मला पसंत करायचा हे होतं.
पण नंतर काही वेळानंतर मला पण त्याच्याबद्दल फिलिंग आल्या आणि मी हे त्याला सांगितलं नाही. सो त्याच्याबद्दलही मला फिलिंग्स आल्या मनामध्ये की नाही. आणि त्याने मला टायमिंग दिला होता की ते कॉलेज चालू असतं, कॉलेज चालू व्हायला 1.5 महिना काहीतरी असेल. आणि मग मी पण विचार करायला लागली की मुलगा चांगला आहे वगैरे. नाही यार, हातातून नाही घालवायचा बस. कारण की मी पहिला जो माझा चॅप्टर मी बोलली ना त्याला मिस केलं आहे, पण ह्याला ना मिस मला असं करोशी झालं होतं. नाही, मी ह्याला आन्सर अप देईल वगैरे असं मी डिसिजन पूर्ण फायनल केला. नाही हा म्हणजे आता हा एकच असा बस असं मला असं मी मनात ठरवलेलं. ह्याला बोलू का मी बोलू, खूप खूप म्हणजे खूप मनात येत होतं बोलू का. पण त्याला बघूनच मला ना घाबरते मी, काय माहिती का, तोंडामध्ये शब्दच येत नाही. आणि मग बोलू की कॉलेज चालू झालं की आपण डिसिजन काय ते घेऊ. पण तेव्हा माझा आन्सर रेडी होता. मी त्याला म्हणजे हो बोलणार होती असं माझं एक ठरलं होतं. मग एक मेसेज आला. मग मी बोलली काय हे असं, तो मेसेज नाही सांगणार मी. म्हणजे ओके. मग मी खूप डायरेक्ट जसं मला आधी झालं होतं ना तशी मी झाली. मी दीक्षा शांत हो, परत पहिल्यासारखं नको आहे. एक रात्र मग घालवली मी कशी तरी. मग विचार करायला लागली वन साईड माझं होतं की तसं होतं. ॲक्च्युली खरं झालं काय की आमचं दोघांचंही खूप म्हणजे बॉन्ड चांगला होता. फक्त एकच रिझनमध्ये आलं, नाही तर आमची लाईफ सेट होती. ती म्हणजे कास्ट रिझन आलं. देवाच्या मनात नाही आहे तर आपण नाही जायचं पुढे. मी त्याच्यामध्ये कास्ट नाही बघितली. त्याचा मला तो खरं खूप आवडला. म्हणजे मी सुरुवातीला नखरे करत होती, पण आम्ही जेव्हा भेटलो ना आणि त्या भेटल्यानंतर आम्ही मला खरं त्याचं मी त्यासाठीच त्याला भेटायला आम्ही लोकांनी डिसिजन घेतला. पण लाईफ आहे, असे भरपूर जण येतील तर आपण काही एकावरतीच नाही टिकून राहावं. मी म्हणते त्याची लाईफ सेट हो, चांगली हो, चांगला पार्टनर त्याला मिळो. मी म्हणते देवा त्याला माझ्यापेक्षा पण चांगली मुलगी मिळो, तो सुखाने राहो, म्हणजे नेहमी हसत खेळत राहो, काहीच टेन्शन वगैरे त्या लाईफमध्ये नको येऊ. बस एवढा चांगला मुलगा आहे, कोणती मुलगी त्याला हर्ट नाही करावी, बस मला एवढंच म्हणणं आहे. माझ्या नशिबात नव्हता, इट्स फाईन. तर मला तो चॅप्टर 2 म्हणून माझं एक इनकम्प्लीट स्टोरी ती मी असं म्हणून त्याला टॅग दिला आहे. सो गौरव आणि माझं तर नातं खरं फ्रेंड्स म्हणूनच आम्ही बोलून ठेवलं आहे. आणि तो आयुष्यात हवा, बरं तो कोणत्याही बोलणे असो, बट हां तो म्हणजे माझ्या लाईफमध्ये हवा आहे. बस एवढं मला पाहिजे, बस एवढंच आमचं होतं. बस हे 2 गौरवची कहाणी बस. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव राईट नाव अँड हू इज द मोस्ट स्पेशल फॉर यू अमंग दॅम. माझ्याकडे खूप सारे फ्रेंड्स आहेत. तसं काय, आधी मी जी दीक्षा होती स्कूल टाईममध्ये तर माझा एक मित्र होता. आणि स्कूल टाईममध्ये नंतर मग लॉकडाऊन लागलं. सो तो मित्र म्हणजे माझा कसा होता की मला कोणीही विचारलं, काही सिच्युएशन आली, सो हां तो एक आहे. मग तो एकच होता आणि तो एकच स्पेशल होता, बाकी काहीच नाही. असं होतं माझं. पण आत्ता काय झालं आहे, आणि तेव्हा मला कोणी विचारलं ना, नाही तोच आहे दीक्षा, असं नाही तोच आहे, असं होतं. पण आता कसं झालं आहे की मी सगळ्यांना स्पेशल मानते. म्हणजे मला ते स्पेशल जे आता मी ज्यांना मानते त्यामध्ये तो एक दिसत नाही आहे, सगळे स्पेशल आहेत. म्हणजे मी कोणामध्ये आता भेदभाव नाही करत आहे. म्हणजे मला आता कोणामध्ये ट्रस्टच नाही राहिला. एक गोष्ट म्हणजे की नाही हा पण काही दिवसानंतर बदलणार आहेच असं. पण तो त्याची गोष्टच वेगळी होती. तो खरं खूप म्हणजे खूप वेगळाच एक माझा मित्र होता. आणि त्याच्यानंतर माझं मनात अजूनही कोणी जागा घेतलीच नाही आहे. तो मित्र खरं खूपच वेगळा होता आणि तो एक असा होता मी म्हणते. पण आता मी आता सांगू नाही शकत, कारण की मी सगळ्यांना स्पेशलच्या ग्रुपमध्येच ठेवलेलं आहे. कोणालाच मी त्या एक असा त्या ग्रुपमध्ये नाही शिकत, कारण की ते एक जागा ती फक्त त्या माझ्या मित्राचीच आहे, बाकी मी कोणाला देणारही नाही. सो माझ्यासाठी सगळे स्पेशल आहेत.
सॉरी जर कोणाला वाईट वाटलं असेल, बट म्हणजे खरं आहे ते बोलते मी. वेर आर यू फ्रॉम डिअर? डिअर आय एम फ्रॉम मुंबई. मुंबईमध्ये कुठे मी सांगणार नाही तुम्हाला. काय विल यू कम ऑन अ डेट विथ मी? सॉरी, कोणता व्यक्ती ओळखत नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेत नाही. हे नेहमी करते मी. एज मॅटर इन लव. एज मॅटर इन लव. मला तर नाही वाटत एज मॅटर इन लव. जिथपासून मला माझ्या पास्टवरून कळालं की एज ही मॅटर करत नाही लवला. सो का असतात एज मॅटर नाही. आता प्रेम बघा, प्रेम तुम्ही करतात तर ते आंधळे बनून करा. प्रेमात आपण आंधळे होतो. हां, मग एज बघण्यात का एज का बघायची मी म्हणते. त्या समजा मला जर रिलेशनशिपमध्ये असेल तर कमीत कमी आमच्यामध्ये 3 किंवा 4 वर्षाचा गॅप इज फाईन. 5-7 वर्षांचा गॅप नाही ना. ती तुमच्यापेक्षा लहान किंवा तो तुमच्यापेक्षा जास्त ओल्डर असो. निदान मला 3 किंवा 2 मधला ठीक आहे मुलगा असा आहे. हू इज युअर फेवरेट पर्सन? माझा फेवरेट पर्सन माझी मम्मा. तीच आहे. तीच मला सपोर्ट करते. या गोष्टीला पण तिने सपोर्ट दिलेला आहे. परत रील्स बनवते त्यालाही तिने सपोर्ट. अभ्यासामध्ये तर सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. माझ्यावरती एवढा ट्रस्ट आहे. तो एकच व्यक्ती की त्याला माझा ट्रस्ट आणि मलाही तिच्यावर ट्रस्ट आहे. तो एकच व्यक्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, तुझा डान्स सुपर. थँक्यू. ओके, सो नंतर असा क्वेश्चन आहे, हे आय एम आर्टिस्ट. ओके, मी तुझी स्केच काढू का? हो, मी तर म्हणते सध्या तर नको, जरा वेळ थांब. मी स्वतः तुला बोलेल की माझा तू स्केच काढ. हां, गोष्टी कोणाला शेअर करते म्हणजे जास्त करून कोणाला शेअर करते? मेल फ्रेंडमध्ये. ओके, सो मी सगळ्यात जास्त माझ्या गोष्टी सगळ्यात मी जास्त गोष्टी एकच आहे, गौरव. गौरवला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे तुला माझ्याबद्दल, सगळे सीन. परत मला काय बरं वाटेल ते सगळं. परत आणि तो मुलगा खरं मला सपोर्ट देतो जास्त करून. मम्मानंतर तोच आहे बडबड माझी. सो असंच बस तोच, त्यालाच मी जास्त करून सांगते म्हणजे असं काय झालं वगैरे तर. सो मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि हा आपला होता Q&A पार्ट 2. आपला होतो आहे क्वेश्चनचे सगळे पार्ट ओवर. म्हणजे पार्ट 2 हा लास्ट पार्ट 2 होता. मी ठरवलेलंच होतं. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही विचार करू शकता की नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला व्लॉग. येस, सो फायनली आमचा प्लॅन एक रेडी झालेला आहे आणि व्लॉग येणार आहे. आणि मी खूप खुश आहे कारण की मी ट्रॅव्हलिंग करायला जाणार आहे. खूप दिवसांनी बाहेर जाणार आहे आणि काय असणं ते सांगणार नाही मी. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा DM मध्ये येऊन. आणि व्लॉगसाठी वेट करा. व्लॉग येणार आहे, येणार. असा व्लॉग बनवेल ना, लय म्हणजे हात ना माझा असं म्हणजे वळवळतो की तुम्हाला ते एक्सप्लोर करून दाखवायला. हे असं मला घरातल्या घरात नाही, व्हिडिओ शूट मला जमतच नाही खरं म्हणजे, नाही जमत. ते क्वेश्चन होते. आणि मी बोलले जे फ्रेंड्सबद्दल ते प्लीज कोणी मनाला लावून घेऊ नका. सगळे माझ्यासाठी चांगले आहेत. असेच राहा चांगले, कोणी साथ सोडून जाऊ नका जे आहेत. आणि बस एवढंच. कोणी जास्त रिॲक्ट करायचं नाही जे मी सांगितलेलं आहे ते. आणि हा जस्ट व्हिडिओ आहे. सो आता मी हा व्हिडिओ करते स्टॉप आणि तुम्हाला भेटते आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये डायरेक्टली. सो माझ्या इंस्टाग्रामवर पण जाऊन फॉलो करा. माझ्या इंस्टा पेजवरती पण इंस्टा ID ते मेन्शन करते. आणि तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला मला प्लीज सांगा. आणि ब्लॉगसाठी रेडी राहा. मस्त ब्लॉग घेऊन येते मी तुमची DP लाईफ YT. ओके, सो आतासाठी बाय बाय. टेक केअर. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब अँड रेडी फॉर नेक्स्ट ब्लॉग. ओके, सो बाय बाय. टेक केअर अँड लव यू ऑल.